नमस्कार मंडळी, मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज फर्स्ट टाईमच मी अशा प्रकारे मिनी व्लॉग तुमच्याबरोबर शेअर करते आहे. आज साधा सोपा स्वयंपाक केला होता, पण म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावा. इथे मी साध्या सोप्या पद्धतीने लाल भोपळ्याची ते भाजी केली होती. भरपूर असा शेंगदाण्याचा कूट घालून अशी मस्त रस भाजी चमचमीत अशी झाली होती. मला अशी भाजी प्रचंड अशी आवडते. त्यानंतर इथे मी साधी सोपीच आमटी केलेली, पण मुगाची आमटी केली होती. माझ्या मुलांना जास्त मुगाची आवडत नाही, तुरीच्या डाळीची आमटी खूप जास्त आवडते. पण ही मस्त लसूण घालून अशी मुगाची साधीच अशी आमटी केली होती. त्याचबरोबर घरच्या दह्याचं इथे ताक केलं होतं आणि खपली गव्हापासून चपाती केल्या होत्या. ताट इथे वाढून घेते. मी जेवायला बसणार होते. कैरीचा मेथांबा घेतलेला आहे. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. मस्त चटपटीत असा आंबट गोड चवीचा मेथांबा तयार होतो. त्यानंतर इथे आमटी वाढून घेतली आहे. नंतर लाल भोपळ्याची भाजी आणि तर उन्हाळा खूप आहे आणि सकाळपासून इतकं गरम होत होतं ना, त्याच्यामुळे ताक तर मला लागतंच. त्याचबरोबर इथे खपली गव्हाची चपाती केली होती. तुम्हाला कोणाला खपली गव्हाची आवडते चपाती नक्की मला कमेंट करून सांगा. पौष्टिक असते. आणि मस्त असं ताट वाढून घेतलं, सॅलेड घेतलं आणि आता मी जेवायला बसणार होते. मुलं मात्र आमची ना इथे घरात क्रिकेट खेळत होती. मी मस्त इथं ताट वाढून घेतलं आहे डायनिंग टेबलवरती आणि इथली लाईटसुद्धा गेली होती आणि पाऊस बारीक सुरू झाला होता. तुम्हाला मी खिडकीतनं दाखवते. इथे पाऊस सुरू झाला होता. एक सर येऊन गेली होती. त्यामुळे हवेत इतका छान गारवा निर्माण झाला होता ना. मस्त माझं जेवण पण इथे झालं.